31 जानेवारीची रात्र. पन्हाळगड शांत होता. पन्हाळाच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता. अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली. हे प्रकरण त्यांच्या ध्यानात आलं तसं ते पळत बालेकिल्ल्यात धावत आले आणि सरनोबत महाळोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोरपड्यांना. कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखाने दौडतोय, पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना. मग लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले. महाळोजी, संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारली. दुसरीकडं कोल्हापूरहून आंबाघाट मार्गाने मुकुर्ब खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास 1,500 सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता. काही वेळाने संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली. एकीकडे रायगडला वेढा पडलेला होता, तर दुसरीकडे शत्रू चालून येत होता. स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजूने अडकलेले संभाजी महाराज शांतपणे एरझऱ्या मारत होते. संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे. कोल्हापूरशिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता. एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. अर्थातच हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता. या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला. तसेच हातात तलवार घेऊन शंभूराजे बाहेर आले. महाळोजीराव आणि त्यांचं सैन्य देखील प्राणपणाने लढत होता. सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तेथून सुखरूप बाहेर काढायचं. सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं. गर्दीतून वाट तयार करत, शत्रूंशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदी काठापर्यंत पोहोचले. पण त्यांच्या कानावर बातमी आली की महाळोजीराव पडले. तसं त्यांनी घोडा वळवला. सोबत असलेल्या संताजी घोरपडे आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचे आदेश दिले आणि स्वतः लढायला लागले. मोठ्या दमाने ते लढले, पण अखेर शत्रूची घेर हातात बांधली गेली. इखलास खान दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला. पण थोडा वेळ जरी थांबलं तर बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकुर्ब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तेथून निघाला. शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो. पुढे शंभूराजांसोबत औरंग्याने जे केलं ते आपण सगळेच जाणतो. पण खऱ्या अर्थाने शंभू महाराज शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्यामुळेच. पण नेमकं इतिहास काय सांगतो? गणोजी, कान्होजी यांनी गद्दारी कशासाठी केली, कशी केली आणि मुळात संभाजीराजांनंतर पुढे गणोजींचे काय झालं? चला याबद्दल जाणून घेऊया. अफजलखानाचा कोतळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं. सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता. सुर्वेंचा पराभव केल्यानंतर त्यांचा पराक्रम सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले. महाराजांनी त्यांना आपलंसं करत शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावे इनामात दिली. पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं. ही सगळी व्यवस्था, हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुंवरबाईंचा विवाह पिलाजी शिर्के यांचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला. शिर्के यांची लेक येसूबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं. तेव्हा वतनदारी ही महत्त्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्यालाच मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती. पुढे अनेक वेळा त्यांनी येसूबाई आणि संभाजी महाराजांना ही इच्छा बोलावून सुद्धा दाखवली. पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा. नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही
याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबसोबत आपले संबंध वाढवले. त्यानंतर याची खबर शंभूराजांना लागली होतीच, पण तेथे चालू असलेल्या हालचालीचे मागोवा घेण्यासाठी यांना एकदा कवी कलश यांना तेथे पाठवले, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलश यांचा अपमान करून त्यांना हाकलून लावलं. त्यानंतर स्वतः शंभूराजे तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले. गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुढे त्यांच्यात युद्ध झालं. अर्थात युद्धात शिर्क्यांना माघार घ्यावी लागली. पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात, स्वराज्याच्या विरोधात जातात, हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही चलत होती. युद्ध झाल्यानंतर कवी कलशांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले. पुढे त्यांनी 32 शिराळा, सातारा, वाईमार्ग, महाड घाटाने रायगडावर ते पोहोचणार होते. पन्हाळ्याला आल्यावर काही निवड्याची कामे त्यांनी आटोपली आणि म्हाळोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय. पन्हाळ्यावर त्यांचा डोळा होता, पण म्हाळोजीसमोर त्यांचा काही निभावा लागेना. हे ऐकून महाराजांना बरं वाटलं. अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडला इतकात खानाचा घेर पडलाय. क्षणात शंभूराजांसमोर रायगड उभा राहिला. त्यांच्यानंतर तत्काळ निघावं लागणार होतं, पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. गरज लागली तर कळवू, पाठोपाठ या असं त्यांनी म्हाळोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले. शिर्क्यांचा पागेचा रखवालदार अर्थात धर्मा महार याला देसाईच्या माणसाने मारलं होतं. तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला. तेव्हा इनामदार चाकराला मारल्याबद्दल मसू, कोतळूक, तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशला शंभूराजाने दिला. इतकं होऊनही एकीकडे शिर्क्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे शिक्षा देत होते, तर दुसरीकडे शृंगारपुरावरून पळालेले गणोजी आणि कान्होजी मुकुरबखानच्या तळावर जाऊन भेटत होते. शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकुरबखानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत, दिमतीला किती माणसं आहेत याची खडानाखडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्क्यांनी त्या मुकुरबखानला दिली. असं असताना छत्रपती संभाजीराजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली. प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्यासमोर आला. त्या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे एकले आहेत, त्यांनाच हातास धरून गादीवर तर कुल एकाखाली तुम्हालाच मिळेल. छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता. मनात अनेक वाद सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले. संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला. सगळं गाव पंक्तीला हजर होते. संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि त्यानंतर महाराज रायगडला निघणार होते असं आधी सगळं ठरलेलं. पण याच वेळेला गणोजी शिर्केने मुकुरबखानाला बातमी दिली की संगमेश्वराला 500 घोडे आहेत, आजूबाजूला चढणीचं कड आहेत, आजूबाजूला मातब्बरीचं ठाण नाही. पन्हाळ्याची घोरपडी जरा सांभाळले तर शंभूराजे हाती येतीलच. फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकुरबखानला सांगत होते. ही बातमी ऐकून मुकुरबखान आणि त्याचा मुलगा 1,500 बंद सैनिक घेऊन निघाले. त्यांच्यासोबत कान्होजी, गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने. जिथे शंभू महाराज थांबले होते तेथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते. अर्थातच त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं. शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबच्या सैन्यात होते. एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तेथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून दिली. त्यानंतर त्यांच्या पिढींना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला.
अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. तर गणोजी शिर्के यांनी औरंगजेबला हात मिळवून एक प्रकारची गनिमी कावा केला. गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे इतिहासात प्रकर्षाने दिसून येते. शंभूराच्या कैद झाली तो दिवस 1 फेब्रुवारीचा दिवस मराठी साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. जय शंभूराजे.